जय शिवराय मंडळी. आपल्या चौथ्या रत्नागिरी एपिसोडमध्ये आपण रत्नागिरीतील काही फेमस ठिकाणांना भेट देणार आहोत आणि नंतर आडिवरे गावातील आपल्या काकांच्या घरी सुद्धा जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्लॉगला. समोर तुम्ही बघत असाल लक्ष्मीनारायण देवस्थान मंदिर आहे. इकडनं जायचं आपल्याला. तिथे आपण गाडी पार्क केली आहे आणि 52 किलोमीटर्स राईट आपण ट्रॅव्हल केलं आहे गाडीने. इकडून आता आपल्याला जायचं आहे. समोर जे दिसतं आहे ते मंदिर आहे आणि ही घरं बघत असाल तुम्ही. वाव, काय भारी वाटत आहेत ना घरं. मस्त एकदम बघा, प्रॉपर कौलाची घरं. मस्त गवत बिवत लावून साईडला, भारी एकदम. मंदिराकडे आपण आता चाललो आहोत. आहे मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर. वाव, काय मस्त वाटतंय ना, भारी वाटतंय एकदम. मस्त असा कळस आणि असे कौलारू छप्पर आहेत. छान वाटतंय. सूर्यास्त होतोय, मस्त वाटतंय, भारी एकदम. हे हातपाय धुवू शकतात आणि ही विहीर आहे इथे बघा. ही बघा विहीर. हे समोरच मंदिर. तर आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. बघू शकता तुम्ही. काहीतरी प्रोग्राम होता वाटतं, तर हे लावलं आहे त्यांनी. बाकी मंदिर तर एकदम मस्त आहे, बेस्ट, एकदम भारी. सो इथे मूर्ती बघू शकतात आणि हे मंदिर मस्त आहे, भारी. श्री लक्ष्मीनारायण आणि मूर्ती बघू शकता तुम्ही. लक्ष्मीनारायण देवाची मस्त मूर्ती आहे. मंदिराच्या समोरच तुळस आहे, छान अशी, बघू शकता तुम्ही. आणि हा मागचा परिसर आहे. झाडं बघू शकता तुम्ही इथे. मला आवडलं एक मंदिर खूपच जास्त. हे बघा, हा मागचा परिसर आहे, मस्त आहे, भारी एकदम. आणि ही झाडं बघू शकता तुम्ही. आणि ही झाडं नारळाची झाडं, नारायणी सुपारी. लक्ष्मीनारायण टेम्पल एक्सप्लोअर करून आता आपण देवगली बीचला आलेलो आहोत. हा बघा. सो इकडनं म्हणजे आपल्याला पुढून खालती उतरायचं आहे. आणि हा व्ह्यू बघत असाल तुम्ही. मस्त एकदम भारी व्ह्यू आहे, जबरदस्त व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. इकडून हा तुम्ही व्ह्यू बघत असाल, जबरदस्त आहे देवगली बीचचा. मस्त आहे, भारी एकदम, बेस्ट व्ह्यू आहे एकदम. तो खालचा व्ह्यू आपण एक्सप्लोअर केला आणि हा आता हा वरचा व्ह्यू जो तुम्ही बघत असाल. सी, एक नंबर व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही, बेस्ट व्ह्यू आहे. तिकडचा व्ह्यू आपण एक्सप्लोअर करून आता इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात. वाव. देवगली बीचवर जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर इव्हिनिंगलाच करा. तुम्ही हे छान असे फोटो बघत असाल जे आपण या बीचवर इव्हिनिंगलाच काढले. तर देवगली बीच एक्सप्लोअर करून आपण आता काकांच्या गावी जाणार आहोत. हो, चला तर मग. गुड मॉर्निंग मित्रांनो. आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल. आपण एक्सप्लोअर केलं, त्याच्यानंतर रात्री खूप लेट झाला आपल्याला यायला. देन आपण जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. तर सकाळी आता आपण उठलो आहोत. आय थिंक 8:30 वाजलेत, 8:30 वाजलेत, करेक्ट. आणि हे मागचं आपल्या काकांचं घर आहे. आणि आदित्य कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना. सो दादा आपल्याला आता खूप काही गोष्टी दाखवणार आहेत इथे. तर एक एक करून आपण सगळं बघणार आहोत आता. त्या झाडाची हा, तर मित्रांनो ते बघा, तिकडे बघू शकता तुम्ही. ते बघा, लांडोर आहेत. एक नंबर, एक नंबर. समोर बघत असाल काकांचं घर आणि ही आहे पूर्ण जमीन. ते बघू असाल तुम्ही. आता इकडे आपण बघायला चाललो आहेत वेगवेगळे, मे बी आय डोंट नो, मे बी प्राणी बघायला भेटतील, नाही तर मे बी आपल्याला
वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आणि सुद्धा बघायला मिळेल. दादा एक्सप्लेन करशील काय काय बघायला मिळतं सकाळी आपल्याला इथे? आज असं नाही, ते आंब्याची आणि काजूची बाग आहे आणि आमच्या ज्या जमिनीची बॉर्डर आहे तिकडे एक धक्का बांधला. धक्क्याच्या त्या बाजूला मोर, लांडोर आणि इतर वेगवेगळे पक्षी जे आपल्याला मुंबईत कधीच बघायला भेटत नाही, असे पक्षी नेहमी दिसतील तिकडे. बघूया आपण. ओके ओके. बाय द वे आपला निखिल दादा. हे सगळे झाडं आहेत. ही आंब्याची झाडं आहेत दादा सगळी, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. ओके. वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघू शकता तुम्ही, आंब्याची झाडं. तुला मोर दिसले आदित्य सकाळी उठला असते? आवाज आला? नाही नाही नाही, हे जंगली झाड आहे. ओके. कोण विकत घेत नाही की तिकडे पुढे ना वाघाची गुफा आहे. काय बोलतो? म्हणून जागा कोण विकत घेत नाही. वाघाची गुफा आहे तिकडे? वाघाची गुफा बघायला जागा का? ओके, म्हणजे तिकडे आहे का? पुढे जायचं का बघायला? काठी घेऊन जा. हा, कर. मी विचारणार होतो तुला. तू बघितलं वाघाला इथे? एकदा पण खाली गाव आहे ना, तिकडे स्पॉट होतात वाघ. आणि तिथे गावाचा जो चढण आहे आपल्या घरी येण्यासाठी, तिकडे बाजूला पण म्हणतात वाघाची गुफा आहे. तिकडे ना नदी आहे छोटी. युजली प्राणी वाघ म्हणजे बिबटे ते पाणी पियला येतात तिकडे. तिकडे लोकांनी खूप वेळा बघितलं. ओके. पण ते सहसा माणसांवर अटॅक करत नाही करत ना? गपचूप निघून जातं. जोपर्यंत तुम्ही छेड काढत नाही तोपर्यंत ते काय नाही करणार. बरोबर. ही काजूची बाग आहे सगळी. ही ना? इथून लास्टपर्यंत सगळी काजूची बाग. एक नंबर. बघत असाल तुम्ही. हे काय लावलं रे दादा? माशा ट्रॅप करण्यासाठी. आतमध्ये बघ, आतमध्ये बघ औषध लावलं मग त्याच्यावरती ते अट्रॅक्ट करतात. ते बघ दिसलं? हा रे, म्हणजे झाडांना कीड लागू नये म्हणून. म्हणून का? हो. नाईस. हे प्रत्येक झाडाला लावलं? बघत असाल काय भारी आहे ना. एक नंबर, एक नंबर ना. असं एवढं बनवलंय ना सगळं ऑर्गॅनिक. राईट. हे ह्याला हिकते का? हे काय दिलं असं दादा? पाणी द्यायचं. पाणीसाठी ड्रिप इरिगेशन म्हणतात ना. हां हां. ओ, एक फक्त बटन दाबायचं. हे बघा. ओके. हां, करेक्ट करेक्ट. ओके, म्हणजे सगळ्या झाडाला केलं हे बघा. एक बटन दाबलं की डायरेक्ट पाणी जाणार त्यांच्याकडे. हे बघा तिकडे टाकी आहे. वाव, सगळं ऑर्गॅनिक. इधरी उगाव इधरी खाओ. अरे केमिकल फ्री, केमिकल नॅचरल फर्टिलायझर यूज केलं. गवत, शेणखत हे आपण सगळं यूज केलं. आता हा जो इथला मैदान आहे ना, तिथे भरपूर मोर आणि लांडोर असतात. मगाशी मी गॅलरीमधून बघत होतो, धक्क्यावर बसले होते मोर. हो. बघूया तिथे थोडं लांब लांबपर्यंत दिसत नाही. बाकी त्यांना कसं भनक लागते, माणसं येतात. मगाशी आवाज येत होता. इथे बसलेले धक्क्यावर. इकडे का? बघितलं. हो, इथे बसले. आणि ही सगळी झाडं ना करवंदाची झाडं आहेत. आणि ही पूर्ण जागा अनएक्सप्लोर्ड आहे. इथे तू जाशील ना, या झाडावर भरून भरून करवंद आहेत. युजली ना तुला गावच्या रस्त्यांवरचे साईडचे करवंदाची झाडं असतात, तिकडे तुला कधीच करवंद भेटणार नाही आणि लोक खाऊन टाकतात. तर ह्या जागेवर कोणच येत नाही. भरपूर भरून भरून करवंद आहेत. दिसली का ते बघ काळे आणि ते बघ. हां दिसलं दिसलं. सध्या कोणाचा एरिया नाही, कोणाचंच नाही. तिकडे बॉर्डर आहे ना, हां. त्या बॉर्डर पासून ते वरती डोंगरापर्यंत एक आपला इंडियाचा मोठा पॉलिटिशियन आहे, ती जागा आहे. ओके ओके. आणि ही करवंदाची झाडं हे बघा. आदित्य खातोय का आदित्य? हे बघा, बघू शकतात. काय करे एक नंबर करवंदाचं. हे घे खाऊन बघ. बघू खाऊन. बघ. ते करवंद खातोय आपण आता. आलं आई शपथ, काय प्युअर प्युअर करवंद खातो आपण इथं. प्युअर करवंद. काढू अजून खाल ना.
दादा तिकडे गेलाय बघायला काय काय. आणि हा इथे करवंद काढतोय. आदित्य, कसं वाटलं आदित्य तुला? काय बोलतो? आप सबका स्वागत करते हुए एक नए एडवेंचर में अब एक हम निकालेंगे हम करवंदा मैन वर्सेस वाइल्ड। इधर जाने के लिए वो रास्ता बहुत बड़ा संघर्ष करने का पड़ता है, पर इधर इधर हमको मिल रहा है। ये देखो ये करवंदा खाने तो हम इसे खाएंगे। एक नंबर नेचुरल वाला है। नॅचरल ना फुल. हाँ वार हाँ जन्नत. ना भारी ना. हे मुंबईला राहून तुम्ही अजमावू शकत नाही त्यामुळे कधीच नाही. आगे अजून तुला अरे काय भारी आहे दादा करवंद. करवंद खाने के लिए इन कांटों का सामना करना पड़ता है और तू खाली ब्लॉग बनाते है. तेरे को रखा असिस्टंट ना निकालने के लिए. तू पण गावी काढत असेल ना आदित्य? ना करवंद जांभळं काढतो ना. खा तू खा. ठीक आहे खाता ना तुझी. सकाळी चाय न पिता पहिलं करवंद खातो आपण. हां एक नंबर. काय ते रोज पितो रोज होता. गावी ना खालास तर रानमेवा तर काय. इकडे पूर्ण हे लागलंय पण कच्ची आहेत ना. कच्ची होती त्यांच्या अजून हे लहान आहेत ते नंतर मोठे होते. काय काय पुढे दादा इथे? हे काय नाही जंगल आहे आणि जंगली फळं जे असतात ते हे बघ इथे पण लागलेत ना करवंद. इथे आहे ना मैदान जे आहे ना पूर्ण गवताचं तिकडे मोस्टली ससे मोर हो हे सगळं बघायला भेटतात. पण काय आता पैसे इकडे काही नाही माहिती. सकाळी आलं की भेटेल सकाळी भेटलं. लवकर एकदम 6 वाजता. एक नंबर बघत असाल भारी एकदम. मायरा ना मारान ना लोक काढून घेतात. फ्रेश एकदम ना मस्त लागतात भारी. भारी एकदम. करवंदाची पिणार का? काय करवंदाची पिणार हे बघा पूर्ण भारी मस्त वाटतंय. आदित्य एक नंबर. म्हणून गावी यायचं म्हणून गावी आला. या भागात खोलले ना फक्त ते या जागेवरून त्या जागेवर ट्रॅव्हल करतात ना त्याच टायमाला दिसतात. आणि इकडचे कोल्हे माणसाळले येतात त्यांना काय. ते पावसाचं पाणी पडलं ना की तिथून असं थोडं छोटासा वहाळ तिकडे पुढे आपल्या बागेच्या खाली मग तिकडे आम्ही बसतो धबधब्याच्या खाली. अरे वा. हेमंतला भेटेल तिथून एक पण करवंद भेटणार नाही कारण की माझी मावशी सगळं करवंद काढून घेऊन हा 2-3 राऊंड मारले त्यांनी. अरे एक नंबर सगळी करवंद रात गायब. पाण्याचा जो वेस्ट ओव्हरफ्लो होतो ना पाणी त्याचा पाईप इथे येतो आणि ते एक छोटंसं पॉन्ड सारखं तिकडे पाणी जमा होतं. म्हणजे काय जंगली जनावर कधी पण येऊन पाणी पितात तिकडे. अरे वा. गावी आणतो होतं ना राहत होतं पप्पांसोबत तेव्हा एवढा मोठा नाग बघितलेला त्याच्या मागे असा हे असतो एवढा मोठा एकदम पिवळा कलर एकदम एवढा असा मोठा उफाना उभा करून. अच्छा गावात पाणी पिऊ शकतो ते म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जायला करेक्ट तर इथे पाणी पिऊ शकतात. पिण्याच्या पाण्याची सोय केली हे ना बायोगॅस प्लांटचं सेटअप. ही पूर्ण मशीन लावली आहे तिकडे बायोगॅस तिकडे आहे ना. कांडूळ खत आणि बायोगॅस करतो गेलं ते शेण टाकतात आणि इथे गांडूळ खत करतात. अजून चालू नाही केलं नाही. मस्त आहे. आय थिंक ह्याला 12 ते 15 वर्ष लागलीच असतील पूर्ण सगळं
इथपर्यंत पोचायला. आणि आय नो ह्याच्या पुढे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आय कॅन इकडे मी बघू शकतो आहे बघा, पूर्ण शेती जी आहे, भात शेती आणि ते सगळं इकडे आहेत. पण नांगरणी केली आहे, पण बाकीचे जे प्रोसिजर्स आहेत पुढच्या त्या हळूहळू करायच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग पावसात शेती करते भात. करेक्ट. मस्त एक्सपिरियन्स एकदम भारी मस्त ना. इथे अंग मेहनत खूप आहे. आपण डोकर मेहनत करतो मुंबईला. करेक्ट. पण इथे अंग मेहनत जास्त आहे. माझ्या हातात एक नारिયેलवाला. हे बघा, हां आपल्या बाजारातून काहीच विकत घ्यायची गरज नाही ना, सगळं घरी. आता आई काय करते, पावसाच्या आधी भेंडी लावतो, सगळं लावते. एक नंबर आहे. भेंडी ती मुंबईला पण पाठवते. हां, इथून काय असं, इथून मुंबईला जाणारे बस असतात ना, तर बस ड्रायव्हर आपल्या ओळखीचे असतात. त्यांना एक पिशवी द्यायची. मुंबई सेंट्रल आपल्या इथे बरोबर. पिकअप करायचं. तशीच माझी सासू पण तेच करते. हां, माझी सासू 1 वर्षाचं तांदूळ आणि गहू एकदाच पाठवते मोठ्या बसमधून. एक नंबर. टेन्शन नाही, इकडनंच गेलं डायरेक्ट तिकडे खावा. पण जेव्हा भरपूर दिवसासाठी गावी यायचं असतं तर आम्ही काय करतो, बऱ्यापैकी सामान आहे ना ते बसमधून पाठवून देतो. आणि बाकी आपलं हँडबॅग ट्रॅव्हल बॅग असतं ते आपण. तरी पण हे सगळं करायला किती वर्ष लागले असते दादा? 17 वर्ष झाली. 17 वर्ष ना. 17 वर्षात मेहनत केली एवढी. बघ ना. आणि ते अर्ली रिटायरमेंट, एज व्हायच्या एजच्या आधी आले तिथे. प्युअर का पूर्ण भरून आहे नारळ. भारी ना. तीन टाकी. काय भारी आहे रे दादा, असं वाटतंय हेच पिऊच जाऊ. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण काकांचा गावातील संपूर्ण स्ट्रगल व काही माहिती जाणून घेणार आहोत. तर नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. कीप शेअरिंग आवर व्लॉग्स अँड कीप सपोर्टिंग. थँक्यू.